नमस्कार मंडळी. नागपंचमीचे तुमका खूप खूप शुभेच्छा. तुम्ही बनवलास की नाही हळदीच्या पानातले पातोळे? आम्ही तर बनवलो बघा. कुंडीत ना हळदीची पानं एकदम भारी अशी मोठी मोठी इलेली आहेत. दोन दोन असे ना त्याचे भाग करून घेतलंय पानं मोठी असल्यामुळे आणि धुतलंय पण. तांदळाचं पीठ आहे भागवून घेतंय. गरम कडकडीत पाणी केलंय आणि बाउलमध्येच ओतलंय बघा. थोडंसं तूप मीठ टाकलंय आणि एक वाटी ना तांदळाचा पीठ असा जरा चाळून घेतलंय आणि पातळ असं ना जरा पीठ मळून घेतलंय. पीठ तुमका जाड हव्या तर घेऊ शकताच तसा पण. चला हे चून बनवून घेतंय. अर्धी वाटी गूळ टाकलंय, जर असं पाणी टाकतंय गूळ वितळाक आणि एक जरा मोठी वाटी ना खोबऱ्याचो किस असा तो घालतंय. छान असं ना मिश्रण मिक्स करून घेतलंय बघा. हय त्याच्यानंतर ना एक छोटी वाटी ड्रायफ्रूटची मिक्स पावडर असा ती पण टाकलंय आणि थोडीशी वेलची पावडर. मिश्रण ना मस्त असा ढवळून घेतले आणि तयार झाला चून. आता पटापट हळदीच्या पानांक हय ना पीठ बघा असा लावून घेतंय सगळा. जाड असला असता तर लाटून वगैरे लावला असताच तरीच चालता. आणि ह्याच्यात चून असा भरलंय आणि दोन्ही साईडने अशी ना पाना मस्त अशी चिकटवून घेतलंय बघा व्यवस्थितपणे. चला मग हय सगळी पानं भरून झाली एका चाळणीत सगळी पानं ठेवलंय. टोपात असं ना मस्त गरम गरम पाणी करून घेतलंय आणि त्याच्यात पातोळे ठेवून दिले आणि 10 मिनिटं भारी असे शिजवून घेतय. चला तर मग हळदीच्या पानातले आपले पातोळे भारी असे रेडी झालेले आहेत. रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा करून बघा. चलो बाय बाय, धन्यवाद.